आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडला। हा अर्थसंकल्प मांडत असताना आमचे नेते दिवंगत आदरणीय दादांना हा 12वा अर्थसंकल्प त्यांनी समर्पित केला। आज दादा जर असते तर हा अर्थसंकल्प सुद्धा दादांनी मांडला असता। त्याची जाणीवपूर्वक आठवण ठेवून हा अर्थसंकल्प अजितदादा पवार साहेबांना समर्पित केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। खरं तर हा अर्थसंकल्प अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर 4 सूत्रीय जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटी सांगितले, तर शेवटी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा एक चौफेर चौकार या 4 सूत्रामुळे या ठिकाणी होणार आहे।